आणि मी 1 महिना आधी ही ट्रिप प्लॅन केली आणि मी एअरलाईन चूज केली आहे इंडिगो. हॅलो नमस्कार, माझं नाव ओंकार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जर तुम्ही 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की सध्या मुंबई एअरपोर्टवर काय चालू आहे. आणि मी 1 महिना आधी ही ट्रिप प्लॅन केली आणि मी एअरलाईन चूज केली आहे इंडिगो. फ्लाईट कॅन्सल नाही आहे बट डिलेड आहे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. फायनली बोर्डिंग स्टार्टेड आणि आत्ता कुठे जाऊन मला रिलीफ झालं आहे. खरंच जर तुम्ही आता रिसेंटली फ्लाय करत असाल तर प्लीज एअरपोर्टवर लवकर या. फायनली बोर्डिंग स्टार्टेड. तर फायनली आम्ही दिल्लीला पोचलो आहे आणि आम्ही लँड एक्सपेक्टेड होतं की 10:30ला लँड होऊ, बट आता टाईम झाला आहे 1:23. फ्लाईट्स खूप डिले आहेत. सो आता आम्ही जस्ट हॉटेलला चाललो आहे. सो आता आम्ही फ्रेश होऊन निघालो आहे अक्षरधाम टेम्पलला जायला. आणि बिकॉज ऑफ फ्लाईट डिले आमचं शेड्यूल खूप बिघडलेलं आहे. माझ्यासोबत विकासजी आहे. विकासजी श्यामजी आपको व्हिडिओ में दे रहा हूँ. ठीक आहे सर, चलेगा. हां चलेगा. आम्हाला खूप छान माहिती देत चाललेत ते रस्त्यामध्ये जे काय आहे, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत किंवा काही आहे, खूप छान इन्फॉर्मेशन देतात. तर लेट्स गो. सो आता आलं अक्षरधाम मंदिरला. खूप मोठा प्रिमायसेस आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे 2 वीक्स आधी दिल्लीमध्ये एक इन्सिडेंट झाला होता लाल किल्ल्याजवळ. सो आता आम्ही आज चाललोय. आत ऑफकोर्स मोबाईल अलाउड नाही आहे का, बट मोबाईल आता माझं सबमिट होईल इकडे. सो लेट्स गो. आत्ता माझ्या पाठी तुम्ही बघू शकता लाल किल्ला आहे, बट एंट्री अनफॉर्च्युनेटली बंद आहे. कारण ऑफकोर्स 2-3 आठवड्या आधी जो बॉम्ब इन्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे बंद आहे. आम्हाला आतमध्ये जायला नाही भेटलं आहे, बट खूप ह्यूज, खूप वास्ट आहे लाल किल्ला. मजा आली बघून. थोडंसं अजून उजेड असतं तर अजून मजा आली असती, बट मस्त आहे, अमेझिंग. सो हा माझ्या पाठी चांदणी चौकचा सर्वात मोठा गुरुद्वारा आहे. खूप मस्त आहे. आणि इथे चांदणी चौकमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 अजिबात व्हेकल्स अलाउडच नाही आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला सायकल रिक्षा दिसतील त्याच्या पाठी दिलेले चांदणी चौक की सवारी. सो इथे सगळे लोक एकतर वॉकिंग प्रेफर करतात किंवा मग सायकल रिक्षा प्रेफर करतात. आणि अजूनही दिल्लीमध्ये खूप साऱ्या सायकल रिक्षा आहेत जे खूप रेअर आहे ॲक्च्युली. आता आम्ही ऑब्व्हियसली आलो इंडिया गेटमध्ये. आणि इंडिया गेटला जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स करता ना तेव्हा एक तुम्हाला वेगळाच मॅग्निफिसंट फील येतो. कारण की आपण मूवीजमध्ये बघतो, चक दे इंडियामध्ये आपण बघितलेलं आहे, खूप मूवीजमध्ये आपण बघितलेलं आहे. बट जेव्हा तुम्ही इथे येता रिअल लाईफमध्ये ह्याला पूर्ण राऊंड
याच्या अवतीभोवती तुम्ही याचे कार्विंग्स बघता तेव्हा एक खूप मॅग्निफिसंट फिलिंग आहे आणि ती खूप मस्त आहे. सो नक्की इंडिया गेट हे म्हणजे मला वाटलं होतं की ठीक आहे इंडिया गेट मॉन्युमेंट आहे आपलं असं गेटवे ऑफ इंडिया बॉम्बेमध्ये, बट नाही, हे खूपच मॅग्निफिसंट आहे आणि वेदर इतकं प्लेझंट आहे आता इथे. म्हणजे आय गेस 18-19 डिग्रीज आहे, फुल चिल वेदर आहे. असं वेदर आहे की ना जास्त त्रास होतो आहे आणि थंडीची जी लिटरली मजा घेतो ना आपण तसं वालं वेदर. मोती महलचा ऑनेस्ट रिव्ह्यू असा आहे की वन टाईम ट्रायसाठी खूप ठीक आहे. आय मीन जर ते बोलतात की त्यांनी बटर चिकन रेसिपी इन्व्हेंट केली आहे, सो मला त्यात कसं खूप स्पेशल नाही वाटलं. त्याच्यापेक्षा खूप बेटर बटर चिकन्स अवेलेबल आहे. बट इथे जर तुम्ही येत आहे सी पीमध्ये तर वन टाईमसाठी नक्की जाऊ शकता. थोडं प्रायझी आहे, सो कीप दॅट इन माइंड. सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम द हॉटेल. आणि आता वाजल्यात सकाळचे 8:30. आजचा प्लॅन असा आहे की ब्रेकफास्ट करून आता जे उरलेले दिल्लीचे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लोअर करायचे. सो त्याचीच तयारी चालू आहे. आणि हॉटेल रोझेट म्हणून आहे, स्टेशन जवळच आहे. तिकडे आम्ही थांबलो. एकदम मस्त प्लेझंट टेम्परेचर. मॉर्निंग हो. तो आता आम्ही निघालो आहे राष्ट्रपती भवनला. 9 वाजले. राष्ट्रपती भवनच्या व्हिजिटसाठी तुम्ही आधीच बुकिंग करू शकता त्यांच्या वेबसाईटवर. मी ऑलमोस्ट 1 मंथ आधी प्रायर बुकिंग केलं होतं आणि गेट नंबर अलॉट होतो 38. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आय गेस तिकडे कॅमेराज वगैरे काय अलाउड नाही आहेत ॲज ऑलवेज, बट बघूया. सो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आम्ही आलो राष्ट्रपती भवनला. आणि एक फोन या रिसेप्शन एरियापर्यंत अलाउड आहे. आणि आता आम्ही आतून एक टूर घेऊन आलो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी पहिलेच बुकिंग केलं होतं. आणि त्या टूरमध्ये जी इन्फॉर्मेशन सांगितली ना, आणि जेव्हा आपण राष्ट्रपती भवनच्या आतमध्ये जातो, इतकं मॅजेस्टिक, रॉयल, रिच एक्सपिरियन्स आहे. आपले जे लीडर्स आहेत महात्मा गांधीजी, त्यांचं जे काही त्यांनी इम्पॉर्टंट मीटिंग्स इथे कंडक्ट केल्या त्या सगळ्यांबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली जाते. आणि ऑफकोर्स एका ग्रुपमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली जाते. आपल्या प्रेसिडेंटला जे काही आर्टिफॅक्ट्स गिफ्ट म्हणून भेटतात तेही इकडे प्रिझर्व केलेले आहेत. इतकं जे रॉयल काम केलेलं आहे आतमध्ये, कार्पेट्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा. जिकडे आता मिस्टर पुतीन यांची मीटिंग झाली होती ती कॉन्फरन्स रूम, जिकडे राष्ट्रपती प्रेसिडेंट मीटिंग्स येतात त्यांची कॉन्फरन्स रूम, हे सगळं शो करतात इथे. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि ती इन्फॉर्मेटिव्ह आहे म्हणूनच ते बघायला अजून मजा येते, कारण जे आपण बघतो त्याच्या पाठची स्टोरी आपल्याला कळते. सो हे खूप रॉयल आहे. म्हणजे तुम्ही इकडे, मला तसं फिलिंग झालं जेव्हा जो कोणी हॅरी पॉटर फॅन असेल, जेव्हा फर्स्ट टाईम ते हॉगवर्ड्सला जातात आणि जे सगळे ग्रुपमधून असे लाईनीत येत असतात वरती, इफ यू कॅन रिलेट, सेम तशी फिलिंग येते. खूप मॅग्निफिसंट, रॉयल आणि मस्त. त्यामुळे जर तुम्ही प्लॅन करताय कधी व्हिजिट करायचं तर, आणि मॉर्निंगला या, मॉर्निंग 9:30चं फर्स्ट ग्रुप अलॉट होतो.
तर त्या ग्रुपला ट्राय करा, कारण की मॉर्निंगला गर्दी थोडी कमी असते आणि फर्स्ट बॅच असते, त्यामुळे ते लोक पण खूप इंटरेस्ट घेऊन सांगतात, इन्फॉर्मेशन खूप चांगली देतात. आणि इथे माझ्या पाठीतून बघू शकता हे ट्रीज आहेत ना, हे छोटे छोटे, त्याच्या आतमध्ये छोटे प्लांट्स आहेत आणि त्या छोट्या प्लांट्सचा पूर्ण ट्री बनवलेला आहे. सो इथून पूर्ण हे सांगितलं जातं की या पाठीचा हा जो गुंबक आहे तिथून संपूर्ण दिल्ली सिटी डिवाईड करतात, साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट. सो दिस इज द सेंटर पॉईंट. आणि हा पाठी जो गुंबक आहे जिथे आम्ही त्या डोममध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो, दॅट इज द सेंटर पॉईंट. आणि तो त्या हाईटला आहे ज्या हाईटला सेम इंडिया गेटची हाईट आहे. म्हणजे इफ यू आर इन द बिल्डिंग अँड स्टँडिंग ॲट दॅट पॉईंट, तुम्ही एक्झॅक्टली इंडिया गेटच्या टॉप लेवलला आहात, या लेवलला तो हाईट आहे. सो अशा खूप इन्फॉर्मेशन इकडे सांगतात, खूप इन्फॉर्मेशन्स अवेलेबल आहेत. आणि हा संपूर्ण एरिया जर तुम्ही बघाल ना तर खूप मजा येते. सो ऑफकोर्स जर तुम्ही दिल्ली प्लॅन करताय, प्लीज मेक शुअर की तुम्ही राष्ट्रपती भवन नक्की व्हिजिट कराल. इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. सो आता तुम्ही माझ्या पाठी जे बघताय ते आहे सफदरजंग टोम. इथे जेवढे पण रूलर्सनी रूल केले आहे, सफदरजंग, तुगलक यांनी आपापले त्यांचे इथे मॉन्युमेंट्स त्या टायमाला बांधले होते. आणि सफदरजंग रोड जो आहे, बाहेरचा रोड, तो खूप इम्पॉर्टंट रोड आहे, कारण की इकडेच आमचे राहुल गांधी यांचं रेसिडेन्स आहे, ऑपोजिशन लिडर्सचे रेसिडेन्स आहेत, PM रोड पण इथेच जवळ आहे. सो आता येताना रस्त्यात ते सगळं दाखवलं आम्हाला. आणि इथे जो इंदिरा गांधी यांचा जो पहिले प्राईम मिनिस्टर तेव्हा जे होते त्यावेळेस त्यांचा जो रेसिडन्स होता तो आता कन्वर्ट केला आहे एका म्युझियम टाईप. त्यांचे सगळे जे त्यांना जेव्हा ॲसॅसिनेट केलं गेलं, त्यांनी जे क्लोथ्स वेअर केले होते तिकडचे, त्याच्यावर अजूनही त्यांचं ब्लड स्टेन्स वगैरे आहेत, तेही आहे तिकडे. सो हा एक खूप इम्पॉर्टंट रोड आहे न्यू दिल्लीचा. आणि इथेच बाजूला दिल्लीचं ब्रिटिश टायमातलं जे जुनं एअरपोर्ट आहे ते होतं. सो दॅट वॉज द ओनली प्रायमरी एअरपोर्ट इन दिल्ली ॲट दॅट टाईम. तेव्हा ऑफकोर्स एअरक्राफ्ट्सची साईज छोटी होती, लिमिटेड एअरक्राफ्ट्स होते, त्यामुळे ती एअरस्ट्रिप यूज व्हायची प्रायमरी फॉर दिल्लीसाठी. बट आता ऑफकोर्स दिल्ली हॅज अ न्यू एअरपोर्ट. बट आता ते एअरपोर्ट फक्त VVIP मुवमेंट्स, हेलिकॉप्टर्स ह्यांच्यासाठी ऑपरेट केलं जातं. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोड इन न्यू दिल्ली. लेट्स गो. आणि हा माझ्या पाठी इथं लोटस टेम्पल किंवा लोटस मेडिटेशन सेंटर आहे. बट इकडे खूप गर्दी आहे, तिकीट फ्री आहे. आणि मॉन्युमेंट करायला दिसत असेल पाठी, आतमध्ये मेडिटेशन सेंटर आहे. सो रिअली नॉट इंटरेस्टेड, तुम्ही हा पॉईंट स्किप करू शकता. सो आता आपण आलो आहे दिल्लीच्या एका अशा पॉईंटला जो तुमच्या लिस्टमध्ये नेहमी असतो, आणि दॅट इज द कुतुब मिनार. आणि जर तुम्ही सॅटर्डेला संडेला येत असाल तर प्लीज बी अवेअर की इथे खूप गर्दी असते, लाईन क्यू खूप मोठी असते. आणि ॲक्च्युली तिकडे त्यांनी QR कोड लावलेले आहेत फॉर तिकिटिंग, फॉर तिकिटिंग, बट ते कोणाला माहितीच नाही आहे. त्यामुळे लोक लाईनीमध्ये उभे आहेत, हाफ ॲन आवर पण उभे आहेत. बट तुम्ही जर येत आहे तर नक्की तिकीट काढा, तुमचा वेळ खूप वाचेल. आणि दॅट्स इट. एक ही प्लेट है ना? एक ही प्लेट है सर, एक ही प्लेट है. ये लो, चम्मच आगे रखा है. हाँ यार बाबू.
तर आता माझ्यासोबत आहे श्यामजी. ॲक्च्युली श्यामजी आम्हाला मी जेव्हा उबर बुक केली होती एअरपोर्टवरून, तर पर्सनल उबर बुक केली होती तेव्हा श्यामजी ऑटोमॅटिकली आम्हाला ॲज अ उबर म्हणून आले होते. तर मग बोलता बोलता असाच विषय निघाला की आम्हाला असं दिल्ली फिरायचं 2च दिवस आहेत आमच्याकडे. मग त्यांनीच रेकमेंड केलं की मी फिरवतो म्हणून, आणि आम्ही निघालो. 2 दिवस झाले आम्हाला त्यांनी फिरवलं आहे आणि इतकं मस्त फिरवलं ना. प्रत्येक जागेची त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. कुठे कोणतं ऑफिसेस आहेत, कुठे कोणतं आर्किटेक्चर आहे, कुठे कोणत्या पॉईंटला किती वेळ द्यायला पाहिजे, कुठे मेन अट्रॅक्शन्स काय आहे, ते खूप चांगलंपणे समजवलं. प्रत्येक जागेवर टाईम चांगला दिला. सो थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट टाईम तुम्ही जर कधी याल दिल्लीला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर मेन्शन करून देईन. तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, ट्राय करा. आणि लेट्स सी, आता आम्ही लास्ट पॉईंटला चाललो आहे जंतर मंतरला. सो भेटूयात. 5 मिनटं लेट झालो आम्ही आणि जंतर मंतर बंद झालेलं आहे. सो आम्हाला सांगितलं होतं की 6 वाजेपर्यंत उघडा आहे, पण आता सनसेट लवकर होतो त्यामुळे यांनी 5:25लाच बंद करून दिलं. सो जंतर मंतर इज मिस्ड. आत्ता माझ्या पाठी आहे दर्यागंज रेस्टॉरंट. आम्ही जस्ट आत्ता इकडे डिनर केलं आणि हे पण क्लेम करतात की हे द इन्व्हेंटर आहेत ऑफ बटर चिकन. हे शार्क टँकमध्ये पण आलं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी काल मोती महल पण ट्राय केलं. आज मी नव्हतं मूडमध्ये ट्राय करण्याचं, बट आम्ही ट्राय केलं इकडचं बटर चिकन. अँड ट्रस्ट मी, दिस इज द बेस्ट बटर चिकन आय हॅव एव्हर हॅड. आणि हे जे क्लेम करतात ते आय डोंट नो यांनी इन्व्हेंट केलं आहे नाही केलं आहे, बट दिस इज वन ऑफ द मोस्ट अमेझिंग बटर चिकन्स. तर मी तर रेकमेंड करेन, रिक्वेस्ट तुम्ही मोती महल नका जाऊ, थोडं प्रायसी आहे. बट दर्यागंज नक्की या. फक्त दर्यागंजचा एक इश्यू आहे की सर्व्हिस खूप स्लो आहे. वेटिंग टाईम खूप जास्त आहे आणि सर्व्हिस खूपच स्लो आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं रेडी होऊन या की तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर खूप टाईम थांबावं लागेल. बट दॅट इज वर्थ इट. द टेस्ट इज रिअली वर्थ इट. अँड प्राईज इज ऑल्सो प्राईज इज व्हेरी करेक्ट. सो जर तुम्ही दिलेलं आहे तर नक्की दर्यागंजमध्ये येऊन तुमचं ओरिजिनल बटर चिकन ट्राय करा. इट्स हायली रिकमेंडेड. सो फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि दिल्लीचा हा 2 दिवसाचा जी ट्रिप होती ती इथेच संपलेली आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग बघून मजा आली असेल. मला जेवढं पॉसिबल होतं, कारण की आम्ही खूप आउटडोर होतो आणि खूप काही गोष्टी चालू होत्या, प्लॅनिंग पण, प्लस आम्ही आमचेच आलो आहे. मी असं कोणत्या टूर्सवर आलो नाही आहे. सो जेवढं मला पॉसिबल झालं तसं आम्ही ब्लॉग बनवत गेलो. बट ही ट्रिप नुसती दिल्लीची नव्हती. ॲक्च्युली या ट्रिपमध्ये कधी दिल्लीला जायचं हे नव्हतंच. फायनल डेस्टिनेशन हे वेगळं आहे आणि ते काय आहे, कुठे जाणार आहोत आम्ही, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळेल. सो जिथे मी उद्या जाणार तिथे मी जाण्याचा प्लॅन लास्ट इयरपासून करत होतो आणि फायनली आता ते शेड्यूल झालं होतं. बट त्या ट्रिपमध्ये दिल्ली पण होऊन जाईल म्हणून आम्ही दिल्ली सिटी ॲड केली. सो वेट फॉर टुमॉरोज व्लॉग, नेक्स्ट व्लॉग. आय एम शुअर यू विल एन्जॉय. सो राम राम, करा राम. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम. थँक्यू. यह है शास्त्री भवन, इसके पीछे में कृषि भवन दूसरी साइड, और उसके अपोजिट में रेल भवन. चलो थोड़ा सा एक और राउंड आपको बढ़िया से मरवाता हूँ, आनंद आ जाएगा.